लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ. मुंबईमध्ये पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी वाढलं. डिझेलच्या दरामध्ये 2 रुपये 81 पैशांनी वाढ. दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 102 रुपये 12 पैसे. मुंगेरी लाल के हसीन सपने अशा शब्दात फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा. वर्षभरात पंतप्रधान मोदी सत्तेतून बाहेर जाण्याचा राहुल गांधींनी दावा केल्यानंतर फडणवीसांचा पलटवार. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी मवियामध्ये हालचालींना वेग. 27 मे रोजी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक. ठाकरेंची सेना, काँग्रेससह पवारांचे एनसीपीचे नेते उपस्थित राहणार. निवडणूक लढवण्यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेणार. विधान परिषद निवडणुकीमध्ये 7 जागांची मागणी केली. मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. विधान परिषद निवडणुकीमध्ये जळगावची जागा शिवसेनेला मिळावी. मंत्री गुलाबराव पाटलांची मागणी. मुलगा प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी. जळगावची जागा भाजपनं लढवावी अशी आमदार खासदारांची बैठकीमध्ये गिरीश महाजनांकडे मागणी. तर महायुती म्हणून निवडणूक लढणार. महाजनांची प्रतिक्रिया. प्रत्येक जिल्ह्यात जागेची मागणी होतीये. मेरिटवर जागा वाटप होईल. उद्या किंवा परवापर्यंत तिढा सुटेल. महाजनांची माहिती. जळगाव विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदे सेनेसह भाजपा आग्रही. जळगाव विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळावी यावर ठाम. किशोर पाटलांची प्रतिक्रिया. जागेचा तिढा सुटत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत होऊ द्या. किशोर पाटलांचं वक्तव्य. विधान परिषदेच्या पुण्याच्या रिक्त जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा. आमचं संख्याबळ 371. आकडेवारीमध्ये भाजपच्या चुका झाल्या आहेत. भाजपकडे संख्याबळ असल्याचा भाजप नेते बिडकर यांचा दावा राष्ट्रवादीनं फेटाळला. मंगळवारी अंतिम निर्णयाची शक्यता. पुणे विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. जागा आपल्याकडे राखण्यासाठी राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष. मोठं संख्याबळ असल्यानं विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये भाजपकडे घेण्याची सभागृह नेते गणेश बिडकर यांची मागणी. 2029 पर्यंत 100% भाजप करण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न असल्याचा चंद्रकांत खैरेंचा दावा. विधान परिषदेच्या सर्व जागा भाजप मागताय. जागांवरून शिंदेसेना आणि भाजपमध्ये मारामारी. चंद्रकांत खैरेंची प्रतिक्रिया. अमरावती विधान परिषद निवडणुकीमध्ये आमदार रवी राणांचा भाजपच्या प्रवीण पोटे यांना विरोध. सूत्रांची माहिती. पोटेंच्या विरोधात बडा उद्योजक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची शक्यता. रवी राणांकडून उद्योजकाशी संपर्क सुरू. विरोधी पक्षातील नेत्यांशी बोलणं सुरू असल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेसाठी जालन्यातून भास्कर दानवे यांचं नाव चर्चेत. भास्कर दानवे हे रावसाहेब दानवे यांचे बंधू आणि भाजपचे महानगर अध्यक्ष. उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग लावल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री शिंदेचे आमदार शिंदेसोबतच महायुती भक्कम. रोहित पवारांच्या दाव्यावरून प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. दरम्यान शिवसेना आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा रोहित पवारांनी केला होता. प्रशांत आंबी धमकी प्रकरणामध्ये आमदार संजय गायकवाडांची चौकशी होणार. राजारामपुरी पोलीस लवकरच नोटीस पाठवणार. गायकवाडांच्या समर्थकांकडून प्रशांत आंबी यांना धमक्यांचे फोन सुरूच. संजय गायकवाडांची चौकशी काय करणार? त्यांना अटक करावी. प्रकाशक प्रशांत आंबी यांची प्रतिक्रिया. गायकवाडांवर कारवाई झाली नाही म्हणून त्यांचे समर्थक धमक्या देत आहेत. या प्रकरणी तक्रार देणार. प्रकाशक प्रशांत आंबींचं वक्तव्य. संजय गायकवाडांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं मत जाणून घ्यावं. एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर गायकवाडांनी बोलावं. पक्षाची भूमिका आल्यानंतर बोलावं. गायकवाडांना रामदास कदम यांचा सल्ला. शिवरायांनी गद्दारांना काय शिक्षा दिली हे वाचायला हवं होतं. वाचलं असतं तर गद्दारांनी पळून जाताना 10 वेळा विचार केला असता. आदित्य ठाकरेंची संजय गायकवाडांवर टीका. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये नाशिकमधील नगरसेवकांची बैठक पार पडली. सर्वांनी प्रत्येक प्रभागामध्ये स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडा. पक्षातील सर्व सिनियर नेत्यांच्या नेतृत्वात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर लक्ष द्या असा कानमंत्र आदित्य ठाकरेंनी यावेळेला दिला. भारतीय जनता पार्टीचे वाचाळवीर महाजनांसारखे जर सामान्य माणसांविषयी अशा प्रकारचं वक्तव्य करत असतील तर दुर्दैवी. सगळी बुद्धी या भारतीय जनता पार्टीच्या लोकांना दिली आहे. महाजनांनी केलेल्या विधानावर अंबादास दानवेंची टीका. ओबीसींचं आरक्षण संपवण्यासाठी भाजपने प्रसाद लाड यांना मनोज जरांगेंकडे चर्चेसाठी पाठवलं. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा आरोप. तर प्रसाद लाड यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. हाके आक्रमक. जसं मराठी बोलता येतं तसंच हिंदी पण आलं पाहिजे. कालिदास कोळंबकरांचं वक्तव्य. देशात कुठेही गेल्यावर मराठी नाही तर हिंदीच चालते. कोळंबकरांची प्रतिक्रिया. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंकडून कॉक्रोच जनता पार्टीचं समर्थन. सुरळ हे नाव जरी योग्य वाटत नसलं तरी जनता या पार्टीच्या मागे उभी राहिली हे महत्वाचं अशी प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकाश आंबेडकरांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजित दिपके यांच्या कुटुंबियांशी संवाद. काळजी करू नका. कोणतीही अडचण असल्यास संपर्क करा असं सांगत आंबेडकरांनी कुटुंबाला धीर दिला.
वाशिम नगरपालिकेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपचा जोरदार धक्का. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 8 नगरसेवकांसह काही सरपंचांचा भाजपमध्ये प्रवेश. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण प्रवेश. अब्दुल सत्तार यांची शिवसेनेच्या अंतर्गत कारभारावरच उघड नाराजी व्यक्त. सिल्लोडा आणि सोयगावला विकास निधीपासून वंचित ठेवल्याचा आरोप. नाव न घेता पालकमंत्री संजय शिरसाटांवर निशाणा. कांदा खरेदीवरून राजू शेट्टींची सरकारवर टीका. सरकार शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करते की व्यापाऱ्यांचा? राजू शेट्टींचा संतप्त सवाल. राखीव वर्गातील उमेदवारांना खुल्या जागांवर बंदी. सरकारच्या निर्णयाविरोधात आरक्षित घटक एकवटले. 28 जून रोजी चंद्रपुरात भव्य मोर्चाचं आयोजन. चंद्रपुरातील सहविचार सभेच्या बैठकीमध्ये निर्णय. पवारांच्या राष्ट्रवादीच्या संदीप उदमलेंकडून संग्राम भंडारेंचा व्हिडिओ ट्विट. संग्राम भंडारेंचा तलवार हातात घेऊन प्रदर्शन केल्याचा व्हिडिओ. वारकरी संप्रदायात घुसलेले हे धारकरी आहेत, संदीप उदमलेंचा आरोप. ठाण्यामध्ये युती हो किंवा न हो, शिवसैनिक भगवा फडकवण्यासाठी तयार. ठाण्यातील झडपी निवडणुकीवरून खासदार नरेश मस्केंचं वक्तव्य. मोर्चे बांधणीसाठी शिवसेनेचा शिवसंवाद मेळावा पार पडल्याचं वक्तव्य. कल्याणमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेच्या शिवसेनेचं मनोमिलन झाल्याची चर्चा. शिंदेचे नगरसेवक कुणाल पाटलांच्या हस्ते निलेश खंबायत यांच्या द्वारलीमधील कार्यालयाचं उद्घाटन. कौटुंबिक आणि वैयक्तिक संबंधांमुळे उद्घाटन झालं, दोघांचं स्पष्टीकरण. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला श्रीकांत शिंदेंकडून हरताळ. शहापूरमधील कार्यक्रमात श्रीकांत शिंदेंसोबत गाड्यांचा मोठा ताफा. पेट्रोल डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध. मंत्री गिरीश महाजनांची माहिती. इंधनाचा काळाबाजार करण्यासाठी 80% लोक रांगेमध्ये उभे. कॅनमध्ये पेट्रोल डिझेल बंद केलं तर पंपावरील गर्दी कमी होईल. मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. मुंबई नाशिक प्रवासादरम्यान अनेक पेट्रोल पंप बंद दिसले. सरकार म्हणतंय पुरेसा इंधन साठा, पण मग तो इंधन साठा आहे कुठे? आदित्य ठाकरेंचा सवाल. जळगावच्या धरणगावमध्ये पेट्रोल पंपावर ठाकरेंच्या शिवसेनेचं नागरिकांना चॉकलेट वाटत आंदोलन. पेट्रोल डिझेल टंचाई तसंच दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन. नाशिकच्या लासलगावमध्ये इंधन टंचाई प्रश्नावर सकारात्मक हालचाली. कांदा आणि भुसार शेतीमालाचे लिलाव पूर्ववत सुरू राहणार. लासलगाव व्यापारी असोसिएशनकडून लिलावामध्ये सहभागी न होण्याचा निर्णय अखेर मागे. उपमुख्यमंत्री शिंदेंनी श्री रविशंकर यांची सदिच्छा भेट घेतली. बंगळुरूमधल्या आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरला शिंदेंची भेट. रविशंकर यांचा वाढदिवस आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्षपूर्तीनिमित्त भेट घेतली. नाशिकात युवा सेना चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आदित्य ठाकरेंनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. नाशिकच्या मखमालाबादमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त युवा सेना चषकचं आयोजन. खासदार सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. ज्येष्ठ उद्योजक अरुण लखानींसह मोदींची भेट घेतली. सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती आणि सारंग लखानी यांच्या विवाहाचं मोदींना निमंत्रण दिलं. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसलेंच्या उपस्थितीमध्ये सातारा नगरपालिकेमध्ये बैठक. गेल्या काही दिवसांपासून नगरसेवकांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल घेतली. दोन्ही नेत्यांनी नगरसेवकांची कानउघडणी केली. भरत गोगावले यांच्या कन्या वैशाली मालुसरे यांची किये ग्रामपंचायत सरपंचपदी बिनविरोध निवड. ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये पदाची शपथ. वैशाली मालुसरे यांचा जाहीर सत्कार. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमध्ये राजकीय दबाव. अभिनेते विजय पाटकर यांचा उदय सामंतांवर आरोप. अर्ज भरून दिला गेला नसल्याचा आरोप. दरम्यान उदय सामंतांच्या पत्नी नीलम शिर्केंनी देखील अर्ज दाखल केलाय. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.